असेल थोडंसं फास्ट व्हायचंय. एक सामना अगोदर अक्षय आणि गौरव एकमेकांच्या विरोधात उभे होते, मात्र या सामन्यामध्ये एकत्र खेळताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर गौरव, नो +1 मिळतात एकूण 2 धावा. धावसंख्या पोहोचली 3 धावांवर. एक चेंडू आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू गौरव याचा. दोन चेंडू आणि 4 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय खरोखरच सुंदर गोलंदाजी, तेवढीच सुंदर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आपल्याला मैदानात. चुरशीचा सामना, नॉकआउटचा सामना. पराभवी संघ इथून मात्र एवढी मेहनत करून पराभवी जो संघ होईल त्याला नक्कीच माघारी परतावं लागेल या स्पर्धेतून. पुढचा चेंडू गौरव याचा. फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 5 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने खेळून काढल्या बाबूने. सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू, पहिलं षटक संपलेलं आहे आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात. सिद्धार्थ नेवरेकर. एक धाव मिळते पहिल्याच चेंडूवर. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 7 धावांवर. ही मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नॉट आउट. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 8 धावांवर. 3 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू आणि नक्कीच स्वर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली ती 9 धावांवर. 3 चेंडू आणि 9 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याने खेळून काढलाय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. परेश आणि बाबू ही जोडी आपल्याला खेळपट्टीवर सुद्धा पाहायला मिळते. षटक संपले आणि धावसंख्या तिथेच थांबलेली 10 धावांवर. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र 30रं षटक हाताळण्यासाठी आलाय तो अक्षय पुसाळकर. त्याला खेळपट्टीवर कर्णधार गौरव बोरकर यांनी विश्वास दाखवलाय. निर्धाव चेंडू आपल्याला एक स्वर चेंडू पाहायला मिळतोय. मात्र ज्यांनी शेकोटी केली त्यांच्यासाठी सूचना आहे, शेकोटी बिंदास करा. फक्त तुमचं तिथलं काय सर्व आटपलं की खुर्च्या मात्र इकडे आणून ठेवायच्या आहेत सगळ्यांनी.
12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र एक धाव मिळते. एक चेंडू आणि 13 धावा. एक चेंडू आणि 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 14 धावांवर. 2 चेंडू आणि 14 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरा चेंडू, सुंदर चेंडू. 3 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. 4 चेंडू आणि 14 धावा. सलग 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आपल्याला. एक धाव मिळते. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागतात. अंडा पॅकर आता कुठे जायचं नाहीये. यानंतर लगेच आपल्याला खेळायचं आहे. आणि मोके पे चौका. एक संजीवनी देऊन जाईल तर यावरती संघाला हा चौकार. नक्कीच या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावांवर. एक चेंडू आणि 19 धावा. कुणाल प्रसाद. पुढचा चेंडू. नक्कीच एक अवांतर धाव पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. एक चेंडू आणि 20 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळतो. एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली 21 धावांवर. 3 चेंडू आणि 21 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू बाकी परेशसाठी. परेश गेली 2 षटकं नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला उभा पाहायला मिळाला. एकच धाव पंचांनी मला वाटतं घोषित केले. रन किती आहेत, धावा किती आहेत पंच.
पुढचा चेंडू पुढे येऊन खेळलाय आणि आउट ऑफ द बॉक्स माघारी परतलाय सिद्धेश. बॅक टू द डगआउट. 4 चेंडू आणि 2 धावा धाव फलकावरती. फलंदाजीसाठी आलाय अक्षय पुसाळकर. शेवटचा चेंडू. एक धाव मिळते. पहिलं षटक संपलं. 3 धावा धाव फलकावरती लागल्यात म्हणजेच येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. स्वप्नील एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फेकला गेला. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाच धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. तीन चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला फटका पाहायला मिळाला आणि मनोज याचं शेवटचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावांवर. मात्र येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. स्वेर चेंडू घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवर. पुढचा चेंडू म्हणजेच पहिला चेंडू मनोज याचा गौरवसाठी आडव्या बॅटने खेळलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 9 धावांवर. 1 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि संचित याचं बॅकअप चांगलं मिळालं. एका धावेवर समाधानी व्हावं लागते. दोन चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. गौरव आणि अक्षय ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9+1 मिळतात एकूण 2 धावा. धावसंख्या पोहोचली 12 धावांवर. 2 चेंडू आणि 12 धावा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 2 बॉल 12. म्हणजेच येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज.
एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचवले ती 13 धावांवर. 4 चेंडू आणि 13 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. 3 चेंडू आणि 13 धावा. धन्यवाद. चांगला फटका आणि 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती लागत आहेत. म्हणजे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. सामन्यात परत एकदा रंगत वाढले. एक निर्धाव चेंडू साई ग्रुपाला पराभवाकडे नेईल तर एक अवांतर चेंडू दर्यावर्ती संघाला पराभवाकडे नेईल. काय घडेल या सामन्यामध्ये ते पाहण्यासाठी मजा मात्र नक्की येईल. गोलंदाजीसाठी आलाय तो निकू. निकू त्याचा आहे ना. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहतोय थंडीमध्ये सुद्धा लोक सामने पाहणे सोडत नाहीयेत. पंच किती धाव आहेत या 2. ओके सामना पाहायला जातोय एवढ्या थंडीत सुद्धा. झोप आल्यानंतर सुद्धा डोळे मोठे करून सामने पाहिले जात आहेत. पण स्क्रीनवर पाहतोय हे क्रिकेटचं वेड आहे खऱ्या अर्थाने. चार चेंडू आणि 4 धावांची गरज. निकू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव मिळते. सामन्यात रंगत वाढली. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज विजयासाठी. काय घडेल काय बिघडेल. तीन चेंडू 3 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावा.
आता मात्र एक चेंडू आणि 3 धावा, परंतु अजूनही काही सांगू शकत नाही कारण याच मैदानावर तुषार फलंदाजी करत असताना एक चेंडू आणि 3 धावांची गरज असताना चौकार ठोकला होता. गौरव सुद्धा ते करू शकतो. गौरवकडनं का नाही होणार, होऊ शकतं. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. गौरवच्या बॅटमधून चौकार येईल का 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील, एखादा अवांतर चेंडू पाहायला मिळेल, काय घडेल या शेवटच्या चेंडूमध्ये. आणि चला नाणेफेक करायचंय. दांडापेकर आणि दर्यावर